नमस्कार मित्रांनो, तुमचं या नवीन व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आम्ही नुकतीच पूर्ण केले एक साऊथ इंडिया बाईक राईड. चला तर मग पाहूया आमचा हा थरार आणि मजा. तर हा आमचा प्रवास सुरू होणार होता आमच्या घरापासून ते पुढे साऊथ इंडियापर्यंत. तत्पूर्वी आम्ही मध्ये थांबलो ते कराडमध्ये, कारण आमचे मित्र आम्हाला जॉईन करणार होते आणि आमच्यासोबत पुढे मार्गक्रमण करणार होते. तोपर्यंत मी आणि माझी बायको आम्ही चहा पिऊन घेतला आणि पुढे ते आल्यानंतर मार्गक्रमण केलं. ते आम्हाला जॉईन झाले आणि आम्ही मार्गक्रमण चालू केले. नमस्कार मित्रांनो, काल आमचा सुरू झालेला प्रवास आज पहिला म्हणजे म्हैसूर या ठिकाणी आलेलो आपण. एक 800 ते 900 किलोमीटरची राईड पूर्ण झालेली आहे. आणि आता सकाळ म्हणजे 1 तारीख आणि आम्ही आता नाश्ता करण्यासाठी जातो. त्याच्यानंतर आम्ही म्हैसूर पॅलेस, त्याच्यानंतर उटी, कोइंबतूर, मुन्नार असे जे काही टप्पे आहेत ते आम्ही पार करणार आहोत. सुंदर असा प्रवास चाललेला आहे. पावसाची काय चाहूल थोडी लागली, पण अजून पाऊस सुरुवात नाही इकडे सुद्धा. पाहू कशा पद्धतीने आपली ही राईड कंप्लीट होते. आमच्यासोबत तुम्ही राहा आणि आमच्यासोबत या प्रवासाचा आनंद घ्या. धन्यवाद. तर मित्रांनो, आम्ही आलो कर्नाटकमधील म्हैसूरच्या त्या पॅलेसजवळ. खरं तर हे आपल्या भारत देशामध्ये म्हैसूर हे ठिकाण अगदी पौराणिक काळापासून ते या स्वातंत्र्य उत्तर काळापर्यंत अगदी महत्त्वाचं स्थान मानलं गेलं. म्हैसूर हे शहर कर्नाटकमध्ये आहे. आणि त्या म्हैसूरचं हे नाव कसं पडलं हे त्याला एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ती म्हणजे महिषासूरचा वध चामुंडेश्वरीने केला. आणि चामुंडेश्वरीचे मंदिर इथे आहे आणि महिषासूर इथे राहत होता. त्याचा वध त्या चामुंडेश्वरीने केला, म्हणून ह्या शहराला म्हैसूर असं. मित्रांनो, हा म्हैसूर पॅलेस कर्नाटकमधील एक सर्वात मोठी वास्तू आहे. वाडियार राजघराण्याचा हा जो काय पॅलेस बघताय आपण, तो पुढे टिपू सुलतान, इंग्रज अशा राजवटीमधून गेलेला आहे. अनेक अतिक्रमणे ह्या वास्तूने झेलले आहेत, अनेक राजवटी बघितलेल्या आहेत. त्यामुळेच ह्या सर्व वास्तूमध्ये 3 प्रकारच्या राजवटींचा त्या वास्तूंमध्ये, ह्या प्रतिकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुस्लिम म्हणा, हिंदू स्थापत्यशैली, गॅथिक स्थापत्यशैली अशा सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथून पुढे निघाल्यावर लागलं बांदीपूर आणि मधुमलाई अभयारण्य. मित्रांनो, जंगलातून शांततेत बाईक चालवण्याचा अनुभव अंगावर काटा आणणारा होता. रस्त्याच्या कडेला हत्ती, हरणांची कळप आणि अनेक प्राणी अगदी जवळून पाहायला मिळाले. निसर्गाचे हे रूप पाहून मन मात्र प्रसन्न झालं. तिथून पुढे कोइंबतूर आणि उटीच्या थंड हवेत आणि चहाच्या मळ्यात आम्ही प्रवास केला. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे आता मधुमलाई टायगर रिझर्व फॉरेस्टमध्ये. कर्नाटकचं बांदीपूर, त्याच्यानंतर मधुमलाई हे 2 हे फॉरेस्ट आपण क्रॉस केलेले आहेत. तर इथे येऊन आपल्याला थोडं अडचणी जाणवतात. म्हणजे रस्ता एक लोकलसाठी ओपन असतो, दुसरा आपला टुरिस्ट तो जरा 60 बाय म्हणजे आता कसं काय होतं आपले 2 पार्टनर माझं.
आजचा दिवस दुसरा. आज आपण उटीच्या बोटनेकर गार्डनमध्ये आलेलो आहे. दिवसभरात काय जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करीनच. तत्पूर्वी आपण पाहूयात बॉटनिकल गार्डन. गव्हर्नमेंट बॉटनिकल गार्डन हे उटीतलं एक फेमस स्थळ आहे. तुम्ही देखील नक्की व्हिजिट करा. आता आम्ही आलो फन हाऊसमध्ये, जे सर्व माझ्या मागे उटीमध्ये आल्यावर जर तुम्ही बोटॅनिकल गार्डनला भेट दिली नाही तर तुमची ट्रिप अपूर्णच आहे. गार्डनमध्ये एंट्री करतात समोर दिसतात ते विस्तीर्ण हिरवेगार लॉन्स, जिथे लोक फिरण्याचा आनंद घेतात. मध्ये इंग्रजांच्या काळात तयार झालेले हे गार्डन तब्बल 55 एकर परिसरात पसरलेले आहे. इथे जगभरातून आणलेली दुर्मिळ झाडं आणि फुलांचा हजारो प्रकार पाहायला मिळाला. मित्रांनो, आम्ही आलोय आता उटीच्या टी फॅक्टरीमध्ये. टी फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीने ते बनवलं जातं माझ्या मागे पाहू शकता. एकदम सुंदर असं हे निसर्ग, उटीतलं सुंदर असे हे डोंगर. फॅक्टरीसोबत इथे चॉकलेट फॅक्टरी देखील आहे, तिथे चॉकलेटचे पदार्थ बनतात. पण आपण आता जातो टी फॅक्टरीमध्ये. टी फॅक्टरीमध्ये थोडी गर्दी आहे. 20 रुपये तिकीट आहे तिथे. 20 रुपये तिकीट घेऊन आपण आतमध्ये पाहू शकतो. चहाचा वास येतो. चहाचा म्हणजे चहाच्या पानांचा. मित्रांनो, आम्ही आलो आता चहा फॅक्टरीमध्ये. चहाचा ओरिजिन कसा आहे चहाची प्रोसेस चालू आहे. फॅक्टरीमध्ये पाय ठेवतात चहाचा एक सुंदर सुवास मनाला ताजेतवाना करतो. इथे आपल्याला चहा बनवण्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स पाहायला मिळतात. सगळ्यात आधी बागेतून आणलेली हिरवीगार पाने सुकवली जातात. त्यानंतर मशीनद्वारे ती पाने कापली आणि क्रश केली जातात. मग त्या पानांवरती फर्मेंटेशनची प्रोसेस होते, ज्यामुळे चहाला त्याचा खरा रंग आणि चव मिळते. आणि शेवटी हाय टेम्परेचरला चहा ड्राय करून वेगवेगळ्या ग्रेडनुसार त्याची पावडर वेगवेगळी केली जाते. चहा फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरी पाहून आम्ही पुढे गेलो कोईमुतूर येथील आदियोगी येथे. माझ्या मागे तुम्ही जी भव्य मूर्ती पाहत आहात ती आहे 112 फूट उंच आदियोगी शिवाची मूर्ती. ईशा फाउंडेशनच्या या वास्तूमध्ये पाऊल ठेवताच एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता जाणवते. मी इथे येत असाल तर संध्याकाळचा वेळ अजिबात चुकवू नका, कारण रोज संध्याकाळी येथे आदियोगी दिव्यदर्शन नावाचा एक अप्रतिम 3D लेझर शो होतो. भव्य आदियोगी मूर्तीवर दिव्यांचा आणि संगीतांच्या माध्यमातून शिवांची कथा दाखवली जाते. हा शो पाहताना अंगावर नक्कीच काटा येतो आणि डोळ्यांचे पारणे मात्र पिटतात. चला तर या व्हिडिओद्वारे आपण या शोचा आनंद घेऊया. आदियोगीचा शो पाहून आम्ही आमचं मार्गक्रमण केलं मुन्नारकडे. संध्याकाळी आम्ही पोचलो मुन्नारच्या कल्चरल सेंटरमध्ये, जेथे कथकलीचा शो होणार होता. मित्रांनो, हा शो सुरू होण्याच्या 1 तास आधी जर तुम्ही गेलात तर तिथे कलाकारांचा लाईव्ह मेकअप आपल्याला पाहायला मिळतो. नैसर्गिक रंगांचा वापर करून केला जाणारा हा मेकअप
पूर्ण व्हायला तब्बल 3 ते 4 तास लागतात. चला तर हा शो आपण पाहूया. पुढे आम्ही निघालो रामेश्वरमध्ये. 4 धामपैकी एक असलेलं हे ठिकाण निसर्ग, अध्यात्म आणि इतिहासाचा अद्भुत संगम आहे. तर मित्रांनो, आम्ही आलो आता रामेश्वरम मंदिरामध्ये. सकाळी 22 स्नान असतात. ते स्नान करून गेलं आपण परत तयार होऊन आपल्याला इथे रामेश्वरमच्या दर्शनासाठी आलो. आणि भरपूर रांग होती. ती रांग भरपूर मोठी होती ना. आता आम्ही रिलॅक्स जे काही आम्ही दर्शन केलं. रामेश्वरम येथील सुंदर असं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो धनुष्यकोडीकडे. रामेश्वरम ते धनुष्यकोडी हे 18 किलोमीटर इतकं अंतर आहे. धनुष्यकोडी ही आपल्या भारतातील दक्षिणेकडील भागातील शेवटची जमीन आहे. धनुष्यकोडीचा अनुभव घेऊन आम्ही तिथून निघालो कन्याकुमारी, पद्मनाभ स्वामी मंदिर, त्रिशूर येथील काही मंदिरं तसेच जटायू असे अनेक ठिकाणी भेट दिली आणि आम्ही आमच्या घरी परतलो. लवकरच भेटूया एका नवीन वाटेवर, एका नवीन सफारीत आणि एका नवीन उत्साहासोबत. तोपर्यंत रस्ते पाहत राहा, जगत राहा. कीप रायडिंग, कीप एक्सप्लोरिंग. बाय बाय.